नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मण्यांचा वापर करून स्टीम स्टिच कशा पद्धतीने स्टिच करायची आहे ते। तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे सिल्क दोऱ्याने स्टीम स्टिच कशी करायची असते। तर ही जी स्टीम स्टिच आहे मणी वापरून ती आरी वर्कमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते। तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत विदाउट स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्या ठिकाणी शुगर बीड्स घेतलेले आहेत, त्यानंतर ही मण्यांची सुई घेतलेली आहे आणि कॉटनचा दोरा। ह्या ठिकाणी नेहमीप्रमाणे दोऱ्याला व्यवस्थित अशी गाठ मारून घेतलेली आहे आणि स्टीम स्टिच करण्यासाठी लाईन सुद्धा आखून घेतलेली आहे। तर रेषेच्या पहिल्या पॉइंट पासून आपण सुरुवात करणार आहेत। तर नेहमीप्रमाणे आपल्या सुरुवातीला एक लॉक स्टिच करून घ्यायचं आहे। तर ह्या लूप मध्ये 6 मणी ओवून घेणार आहेत। तर हे 6 मणी ओवून झाल्यानंतर ना ते मणी स्टिच करणार आहेत। तर हे चेन स्टिच करून झालं की त्याच्या पुढे एक शॉर्ट चेन स्टिच करायची आहे। तर ह्या ठिकाणी शॉर्ट चेन स्टिच करून झाल्यानंतर ना जे आपले 6 मणी ओवलेले आहेत त्यातले जे 3 मण्यांचा मध्य आहे बरोबर त्या मध्यामध्ये येऊन एक लॉंग चेन स्टिच व एक शॉर्ट चेन स्टिच आणि शॉर्ट चेन स्टिच केल्यानंतर जो लूप बाहेर येतो त्याच्यात पुन्हा 6 मणी ओवायचे आहेत आणि पुन्हा एक चेन स्टिच आणि एक शॉर्ट चेन स्टिच हे अशा पद्धतीने करायचं आहे। तर हा दोरा पुन्हा मागे खेचून घ्यायचा आणि बरोबर 3 जे मणी आहेत त्या 3 मण्यांच्या मध्ये एक लॉंग चेन स्टिच आणि एक शॉर्ट चेन स्टिच आणि शॉर्ट चेन स्टिच केल्यानंतर जो लूप बाहेर येतो त्यामध्ये 6 मणी ओवून घ्यायचे आणि पुन्हा एक लॉंग चेन स्टिच आणि एक शॉर्ट चेन स्टिच। तर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण जे वर्क आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे। मण्यांनी सुद्धा स्टीम स्टिच करत असताना जे वर्क आहे ते एका लाईनीतच आलं पाहिजे। एका लाईनीत आल्यामुळे आपल्या जे वर्क आहे त्याला देठाचा असा गोल राऊंड आकार येतो, त्यामुळे काळजीपूर्वकच स्टीम स्टिच करत असताना करायचं आहे। तर ही स्टीम स्टिच जी आहे ती खूपच सोपी आहे आणि आरी वर्कमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते। तर तुम्ही ह्या स्टिचचा जास्तीत जास्त सराव करा